होमगार्ड भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। बृहमुंबई होमगार्डची भरती निघालेली आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघाली नाही आहे। ठीक आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आमच्या जिल्ह्याची होमगार्डची भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे। आणि बृहमुंबईची होमगार्डची भरती निघाली आहे, 10वीच्या बेसवर जे हे भरती निघाली आहे। जे बृहमुंबईचे रहिवासी मुलं आहेत तेच मुलं त्यामध्ये फॉर्म भरू शकतात, मुलं मुली। ठीक आहे, आणि 10वी पासवरच फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर होमगार्ड भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, तर संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून होमगार्ड भरतीबद्दल सांगणार आहे। आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती कधीपर्यंत होणार आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती कधी येणार आहे, तर पहा सातारा जिल्हा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर। तर ह्या सर्व जिल्ह्यामध्ये नवीन भरती कधी निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। सध्याच्या कंडिशनला बृहमुंबई या ठिकाणी होमगार्डची भरती निघाली आहे। 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते। जे मुलं बृहमुंबईचे आहे, मुलं मुली फॉर्म भरू शकता बृहमुंबईचे त्या ठिकाणी। ठीक आहे, आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे बृहमुंबई या ठिकाणी। ठीक आहे, तर भरती चालू आहे होमगार्डची। बृहमुंबईचेच मुलं फॉर्म भरू शकते त्या ठिकाणी। बाकीच्या जिल्ह्यातल्या मुलांनी तर फॉर्म भरला तर रिजेक्ट होणार आहे, लक्षात ठेवा। जे तिथले रहिवासी आहेत तेच मुलं त्या ठिकाणी भरू शकता। होमगार्ड भरतीमध्ये वयोमर्यादा 20 ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते। आणि या भरतीमध्ये कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC EWS NT विजो ओपन SBC एक रुपया सुद्धा फी लागत नाही। ठीक आहे, ऑफलाईन भरती असते। सर्वात अगोदर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावं लागतं आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ते प्रिंट काढायला लागते। प्रिंट काढल्यानंतर आपल्याला ग्राउंड देण्यासाठी डायरेक्ट जावं लागते। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरतीमध्ये रोजांचा जर पाहिला आपण तर 1000 रुपये प्लस तुम्हाला रोज जे होमगार्ड मध्ये भेटणार आहे। आणि होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याची जास्त चान्सेस आहे। मी असं कोण सांगून राहिलो, होमगार्ड भरतीमध्ये सर्वात मेन की लेखी परीक्षा नाही आहे यामध्ये। ठीक आहे, लेखी परीक्षा नाही आहे यामध्ये। आणि होमगार्ड भरतीमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो तुमचा मैदानी चाचणीवर सिलेक्शन होणार आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये जर पाहिला आपण तर पुरुष उमेदवारांसाठी 30 मार्काचा ग्राउंड असते, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग हे 20 मार्कासाठी असते आणि गोळाफेक असते 10 मार्कासाठी। आणि महिला उमेदवारांसाठी पाहिलं, महिला उमेदवारांचा 35 मार्काचा ग्राउंड असते, 25 मार्काचा 1600 मीटर रनिंगसाठी असते आणि गोळाफेकसाठी 10 असं जे आहे 35 मार्काचा महिला उमेदवारांचा ग्राउंड असते आणि त्याच्यानुसार जे मेरिट लागत असते। ठीक आहे, त्याचबरोबर ग्राउंडचा जर विचार केला आपण होमगार्ड भरतीमध्ये ग्राउंड किती लागते, उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर तुम्हाला या ठिकाणी 16 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 14 मार्क भेटणार आहे। अशा प्रकारे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता चार्ट, जेणेकरून तुम्हाला जे कंदा त्या ठिकाणी लागणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी, महिला उमेदवार 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी धावले तर 25 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर जे 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट पेक्षा कमी जर धावले तर 22 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट पेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 18 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 मार्क या ठिकाणी भेटणार आहे। त्याचबरोबर 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 गुण भेटणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे 800 मीटर रनिंग मध्ये महिला उमेदवारांसाठी। आणि गोळाफेकचा जर पाहिला आपण पुरुष उमेदवारांसाठी जो गोळाफेक आहे तर 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला 10 मार्क तुम्हाला भेटणार आहे। 7.90 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त किंवा 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा कमी फेकला तर 9 मार्क भेटणार आहे। 7.30 मीटर किंवा जास्त किंवा 7.90 मीटर पेक्षा कमी जर फेकला तर 8 मार्क भेटणार आहे। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, अंदाज तुम्हाला लागणार आहे। महिला उमेदवारांसाठी जर गोळाफेक पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 6 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त फेकला 10 मार्क तुम्हाला भेटणार आहे। 5.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला किंवा 6 मीटर पेक्षा कमी फेकला तर 8 गुण भेटणार आहे। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अंदाज लागणार आहे। होमगार्ड भरतीमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मार्क भेटत असते। जर ITI झालं असेल तर त्याचे बोनस मार्क्स भेटते। त्याचबरोबर जे खेळाडू जर तुम्ही असाल त्याचे बोनस मार्क्स भेटते। NCC
सर्टिफिकेट, बी सर्टिफिकेट, सी सर्टिफिकेट झालं असेल तर त्याचे बोनस मार्क भेटते. जड वाहन चालक परवाना असेल तर त्याचे सर्टिफिकेट भेटते, त्याचे या ठिकाणी मार्क भेटते. तर असे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मार्क सुद्धा भेटत असते, बोनस मार्क. ठीक आहे. तर आता ह्या सध्याच्या कंडिशनला बृहमुंबईची होमगार्डची भरती चालू आहे. ठीक आहे. तर आता बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार असे बरेच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे सोलापूर जिल्हा आहे त्याचबरोबर जे परभणी आहे, तर ह्या दोन जिल्ह्याची जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती आतापर्यंत निघाली आहे. तर ह्या दोन जिल्ह्यांची जी होमगार्डची भरती आणि सोलापूरची जी होमगार्डची भरती आहे, हे जे विद्यार्थी मित्रांनो कधीही निघू शकते. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा फॉर्म निघू शकते, फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा निघू शकते किंवा मार्च महिन्यामध्ये सुद्धा निघू शकते. तर आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागा. ठीक आहे. तर आता बाकीचे ज्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती आतापर्यंत झाली नाही, त्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ह्या 2 ते 3 महिन्याच्या अंदर ज्या होमगार्डची भरती येणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बाकीच्या जिल्ह्यामध्ये आता ज्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती झाली आहे, ठीक आहे, जसं सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, वर्धा, ठाणे व पालघर. तर ह्या ठिकाणी नवीन होमगार्डची भरती कधी निघणार अशी सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते. तर ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा होमगार्डची भरती निघणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्डच्या ज्या जागा आहे ह्या रिक्त होत असते. एक लक्षात ठेवा, होमगार्ड मधून काय काय होमगार्ड जवान जे पोलीस भरतीमध्ये जास्त लागते तर ते होमगार्डची ड्युटी सोडून देते, जागा रिक्त राहते. होमगार्ड मधले काही जवान SSC GD मध्ये लागते तर ते होमगार्डची ड्युटी सोडून देते, SSC GD जॉईन करते, तर त्या जागा रिक्त राहते. त्याचबरोबर काही काही होमगार्ड स्वतःवरून जे ड्युटी सोडून देते त्या जागा रिक्त राहते आणि काही काही होमगार्ड जे मृत पावते तर त्यांचे सुद्धा काही त्या ठिकाणी जागा रिक्त राहते. तर ह्या जागा त्यांना भरावं लागत असते. ठीक आहे. तर होमगार्डची जी भरती विद्यार्थी मित्रांनो येणार आहे. तर पहा आपण जर एकंदरीत पाहिलं, याच्या अगोदर जर पाहिलं आपण होमगार्डची भरती, तर याच्या अगोदर 2016-17 ला होमगार्ड आली होती भरती. त्यानंतर 2018-19 ला होमगार्डची भरती आली होती. त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो तिथून 2 वर्षांना जे लॉकडाऊन लागलं होतं 2019, 20, 21. ठीक आहे, 21. तर हे 2 वर्ष त्यामध्ये वाया गेले होते. त्यानंतर तिथून 2 ते 3 वर्षांना जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती आली होती. 2022 नंतर जर आपण पाहिलं गॅपमध्ये, तर 22 पासून सगळ्या भरत्या चालू झाल्या होत्या. 2022 नंतर 2 वर्षांनी जे आहे 2024 मध्ये जे हे होमगार्डची भरती आली होती. आता जे 9,000 जागांसाठी ज्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती झाली, म्हणजे सांगायचं एवढंच आपण की ह्या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 2 वर्षांनी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती पडते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पहा होमगार्डची जी भरती आहे, ज्या आपण जिल्ह्यांची होमगार्डची भरती झाली, तर इथून 1 ते 2 वर्षांना जे विद्यार्थी मित्रांनो काय काय जिल्ह्यांची होमगार्डची भरती होणार आहे, काय काय जिल्ह्यांची होमगार्डची भरती ज्या ठिकाणी, आता हे जे मी तुम्हाला जिल्हे वाचून दाखवले तर याच्यातल्या काय काय जिल्ह्यांची पुढच्या वर्षी सुद्धा भरती या ठिकाणी होऊ शकते. ठीक आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की होमगार्डची भरती जी आहे, ज्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती झाली नाही आहे, ठीक आहे, ह्या ज्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती झाली तर इथं तर सध्या निघण्याचे कमी चान्सेस आहे, पण ज्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती झाली नाही त्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती लवकरच जे निघणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. ठीक आहे. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला होमगार्ड बद्दल देत राहणार आहे. होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.